बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप तथ्यहीन, निराधार आणि चुकीचे आहेत असं सांगत केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आरोप सप्रमाण फेटाळून लावले आहेत। ऑनलाईन माध्यमातून कोणाचंही मत डिलीट अथवा हटवलं जाऊ शकत नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। जर कोणत्याही मतदाराने या प्रकारची तक्रार केली तर त्या व्यक्तीला सुनावणीत आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। त्या मतदाराच्या सुनावणीशिवाय कोणतंही मत हटवलं जाऊ शकत नाही असं आयोगानं म्हटलं आहे। 2023 मध्ये कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावं वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न करण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी FIR दाखल केला असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। नोंदीनुसार आळंद विधानसभा मतदारसंघात 2018 मध्ये भाजपाचे सुभद गुट्टेदार तर 2023 मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे BR पाटील निवडून आले याकडे आयोगानं लक्ष वेधलं आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। देशातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या याद्यांमध्ये फेरफार करून मतदारांची नावं वगळणं किंवा भर घालण्याचे प्रकार होत आहेत आणि निवडणूक आयोग या लोकांना पाठीशी घालत आहे असा आरोप गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केला। कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला होता। महाराष्ट्रातील राजोरामध्ये 6815 मतदार अधिकचे आढळले तर आळंद मतदारसंघात काही मतं हटवली गेल्याचे आरोप गांधी यांनी केले आहेत। राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपानं घणाघाती टीका केली।